श्री गुरुचरित्र अध्याय 3. गुरुचरित्रचा 3रा अध्याय म्हणजे गुरुच्या दर्शनाने जीवनाचा खरा अर्थ कसा समजू शकतो हे आपल्याला सांगतो. हा अध्याय आपल्याला शिकवतो की आपण गुरूंच्या चरणी जाऊन त्यांचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुरुच्या दर्शनाने आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजण्यास मदत होते आणि आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते. संपूर्ण गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारुनी संतोषोनी नामकरणी विनवी तसे मागुती. जय जयाजी सिद्ध मुनी तारक तू आम्हा लागुनी संदेह होता माझे मनी आजी तू वा पिढीला. तुझ्यानी सर्वस लादलो आनंद जळी बुडालो परम तत्वता जोडलो आजीचे निदातारा. ऐसे श्री गुरु महिमान मद निरूपिले तो अज्ञान आनंदमय माझे मन तुझे धर्मे स्वामिया. कवने ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास होईन तुझा आता दास म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्ध मुनी तयाशी शालिंगोनी आशीर्वच देऊनी सांगे आपुला वृत्तांत. जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू कुससी जरी आम्हारू गुरु स्मरणी नित्य जाना. श्री गुरु चरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक दाविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछिजे मनात ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता. धनाती अशी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन कथा ऐकता होय जान ज्ञान सिद्धी तात्काळ. जे भक्तीने सप्तक एक पळती ऐकती भक्त लोक काम्य होय तत्कालिक. निपुत्रिक पुत्र होती ग्रह रोग दिपीडन न होती व्याधी कधी जाण जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे ऐकता. ज्ञानवंत शताविषयी ऐकता होय वरवशी ब्रह्महत्या पापे नाशी एक चित्ते ऐकता. इतुके ऐकुनी त्यानुसारी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्ध मुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलाची तू ज्ञान ज्योती होता वासना माझे चित्ती गुरुचरित्र ऐकावे. एकदा तृषेने पीडित जाता असता मार्ग असत त्या अनुनिदिती अमृत तया परी तू मज भेटलासी. गुरुचा महिमा ऐको कानी सांगीजे स्वामी विस्तारुनी अंधकार असता रजनी सूर्योदय परी करी. इतुकिया अवसरी सिद्धयोगी अभय करी अरोनी असव्य करी घेऊन गेला स्वस्थाना. असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष स्वत्थी वैसोनी सांगे ज्ञानज्योती ऐक शिष्य नामधारका. नेनती सोय गुरु दास्यका याची कारणे उपवादका होती तुझ अनेका चिंता क्लेश घडती तुझ. ओळखावया गुरुमूर्तीची आपुला चार पर्येशी दृढ भक्ती धरुनी मानसी ओळखीचे मग श्री गुरु. ऐकुनी सिद्धांचे वचन संतोषे नामधारक सगुण शना करीन मन करुणा वचने करून या. तापत्रयाग्नीत पोळलो मी संसार सागरी बुडालो क्रोधादी जलचरी वेष्टिलो अज्ञान जाळे वेष्टुनिया. ज्ञान नौकी बसुनी कृपेचा वायू पालुनुनी देहा तारक करुनी तारावे मत माते स्वामिया. ऐशिया करुणा वचने विनवी तसे नामकरणी मस्तक सिद्धाची आचरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा. तव बोलीला सिद्ध मुनी नदरी चिंता अंत करणे उठवी तसे आश्वासोनी साकडे फेडीन तुझ आता. ज्याशी नाही दृढ भक्ती सदा दैने कष्टती श्री गुरुवरी बोल ठेवी ती अविद्या माया वेष्टुनी. संशय धरुनी मानसी श्री गुरु काय देईल मनसी तेने गुणे हा भोग भोगीची. नाना कष्ट व्याकुळीत साठवणी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार. ऐसा देव कृपा सागर तुझ निपेक्षी सर्वता. गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदा बोधू तुझे अंतकरणी वेदू असे तया चरणावरी. तो दातार केलमयी जैसा मेघाचा गुण पायी पर्जन्य पडतो सर्व ठाई कृपा सिंधू ऐसा असे. त्यातची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण. दृढ भक्ती जाणा सखोल भूमी दांभिक ओळखा उन्नत तुम्ही वाचिया कारणे मनो कमी निश्चय आवे श्री गुरुशी. म्हणून श्री गुरु उपमा ऐसा कनक असे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्त मस्तकी ठेवूनिया. कल्पतरुची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पिता पुरवी कामधेनु श्री गुरु.
ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडून एक चित्ती द्याये पदांबुज श्री गुरुचे इतके परिसोनी नामधारक मन करून क्षण एक कर संपुट जोडून एक विनवितसे सिद्धासी श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपा सागरा विनवितसे अवतारा सेवक तुमचा स्वामिया स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लादला असे केवळ चरित्र श्री गुरुचे ऐकावया गुरुत्रयमूर्ती ऐको कानी का उतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारुनी मनोनी चरणी लागला मग काय बोले योगींद्र वारे शिष्या तो पूर्णचंद्र माझा बोले समुद्र कैसा तो उत्साहविला तू ते महा सुख लादले गुरुदासे तो फळले परब्रह्म अनुभवले आजीचे तू जाता हिंडत आलो सकळ सिद्धी कवना नवे ऐशिमती गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही ज्याशी इय परत्रीची चाड त्याशी कथाशे गोड त्रिकरणे करुणी दृढ एक चित्ते ऐकिजे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून भक्ती झाली उंचा निश्चय मानी माझी या वाचा लादशी चारी पुरुषार्थ धन धान्यादी संपत्ती पुत्र पौत्र श्रुती स्मृती य सौख्य आयुष्य गती अंती गती असे जाणा गुरुचरित्र कामे धेनु वेदशास्त्रां समत जाणू अवतरला त्रयमूर्ती आपण धरुणी नरवेश कलियुगी कार्यकारण अवतार होऊन येते हरिहर उताराव्या भूमी भार भक्त जना ते ताराव्या ऐकून सिद्धाचं वचना प्रश्न करी शिष्य राणा त्रयमूर्ती अवतार किंकराना देह धरुणी मानुषी विस्तारुनी दे आम्हाशी सांगा स्वामी कृपेशी म्हणून लागला चरणाशी करुणा वचने करुनिया सिद्ध म्हणे नामधारका त्रयमूर्ती तीन गुण ऐका जादी वस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जाणा ब्रह्म याचा रजगुण सत्वगुण विष्णू जान समगुण उमार मनात मूर्ती एकची अवतारा ब्रह्मसृष्टी रचनेशी पोषक विष्णू पर्येशी रुद्रमूर्ती प्रळयाशी त्रयमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक नवती कार्याकारण अवतारवती भूमीचा भार पीडिती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षी आता तुझ अभन ऋष म्हणेन मनिजे द्विज एकादशी व्रताची आकाश विष्णूशी अवतार करविले अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारुनी मन करुनी सावधान एक चित्ते पर्येसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढ चित्त यरी चिंतन सर्व काळ असो त्याची या व्रताशी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी हटेशी पावला मुनी गुरुवास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आली अतिथी करनिक अंबैरपाशा धाडला दाक केवी गडे म्हणून या ऋषी आले देखोनी अंबरी शाने अभिवंदोनी आद्य पाद्य देवनी पूजा केली उपचारे विनवतसे ऋषीश्वराशी शीघ्र जावे स्नानाशी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारुनिया ऋषी जाऊनी नदीशी अनुष्ठान करीती विधीशी विलंब लागता तयाशी आली साधन घटिका प्रत्यभंग होईल म्हणून पारणे केले ते घेऊन नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषी ते तव आले दुर्वास देखा पाहुणे आंबा ऋषीच्या मुखा मने भोजन केले शिका तिथी विन दुरात्मया शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला शायंगर करावया भक्तीचा कैवार टाकून आला वैकुंठा भक्तवत्सल नारायण शरणागताचे रक्षण विरुद्ध बोलती पुराणे जाण दावे देनु बत सासी जैशी शापिले ऋषीने द्विजाशी जन्मात वेगा केलं योनिशी तव पावला ऋषिकेशी येऊन जवळी उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्त वत्सल ब्रीद जाणतया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासाशी तुवा शापिले अंबरीशाशी राखेन आपल्या दासाशी आम्हा शापा आम्हाशी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावयास भूमी बार कारण असे पुढे म्हणत असे जाणूनी ज्ञान शिरोमणी म्हणे ताप करीते युगे शोनी भेटी नवे हरिचरणी भूमीवरी दुर्लभ शाप संबंधी अवतरून येईल लक्ष्मी घेऊन तारावया लागून भक्तजना समजता परोपकार संबंधेशी शाप द्यावा विष्णूशी भूमी बार फेडावयाशी कारण असे म्हणून या ऐशी विचारोनी मानस दुर्वास म्हणे विष्णूशी अवतारोनी भूमीशी नाना स्थानी जन्मावे प्रसिद्ध होशी वेळ 10 उपर अवतार पूर्ण 10 सहज तू विश्वात्मा महास्थूळ सूक्ष्मी वर वससी तू ऐसा कार्य कारण शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टांवरी असे कोप सृष्टी प्रतिपाळ करावया ऐसे 10 अवतार झाले असे तो अकनी ऐकिले महाभगवती विस्तारिले अनंत रूपी नारायण कार्यकारण अवतार होती
क्वचित प्रकट क्वचित गुप्ती, ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे. अनेक सांगेन तुझ विनोद झालासे सहज, अनुसया अत्री ऋषीचा भाज पवित्रा पतिव्रता शिरोमणी. तिचे ग्रही जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले, कपट वेश धरुणी आले पुत्र झाले तियेचे. नामधारक पुषे सिद्धांशी विनोद कथा निरोपिलीशी, देव अति प्रगट वेशी पुत्र झाले कवने परी. अत्री ऋषी पूर्वी कवन, कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष होता कवन विस्तारुनी मज सांगावे. म्हणे